आरक्षणासाठी जी मागणी मनोज जरांगे यांची आहे त्याबाबत जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे आणि आज हायकोर्टात काही वेळापूर्वी जी सुनावणी झाली त्या सुनावणीच्या वेळेला या आंदोलनावर ओव्हरऑल आंदोलनावर तीव्र नाराजी कोर्टानं व्यक्त केलेली आहे आणि 1.5 तास फक्त उरलेला आहे। खरं तर आत्ता 1:30 वाजले आणि दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व काही सुरळीत करा, म्हणजे रस्ते असतील, आझाद मैदान असेल, हे सगळं काही सुरळीत करा। ते जर सुरळीत करा आणि त्याचा अहवाल आम्हाला परत आणून द्या आणि जर तसं झालं नाही तर आम्हाला उतरावं लागेल ग्राउंडवर किंवा पाहणी करायला यावं लागेल, असं थेट कोर्टानं म्हटलं आहे। आणि त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं, कोर्टाचा अवमान झाला, म्हणजे जर सुरळीत हे सगळं झालं नाही तर कोर्टाचा अवमान झाला म्हणून आम्ही कारवाई करू, असा थेट इशारा हायकोर्टानं दिला आहे। त्यामुळे आता बघावं लागेल मनोज जरांगे पाटील यांची पुढची भूमिका काय असते, कारण मनोज जरांगे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। कोर्टानं असं देखील म्हटलेलं आहे, जिथं आझाद मैदान आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये अतिशय महत्त्वाची कार्यालय आहेत, शाळा कॉलेजेस आहेत, त्यामुळे त्याचा त्रास इतरांना होतो आणि हा त्रास होता कामा नये असं म्हणत दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व काही सुरळीत करा असं म्हटलंय। सी चंद्रशेखर आणि आरती साठे यांच्या खंडपीठासमोर, ह्या 2 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर खरं तर ही आजची सुनावणी झाली आणि आता पुन्हा 3 वाजता ही सुनावणी होणार आहे। महत्त्वाचं हेच आहे की त्या बाबतीत आता नेमकं काय घडतं हे बघावं लागेल। मी थेट दृश्य दाखवतोय, मराठा आंदोलक काही जे आहेत ते हायकोर्टाच्या या गेट समोर जमलेले आहेत। आपण त्यांच्याशी खरं तर बोलायचा प्रयत्न करूयात। कुठून आलाय दादा? आम्ही सांगलीवरून आलोय। आता कोर्टानं असं सांगितलंय दुपारी 3 वाजेपर्यंत सगळं सुरळीत करा असं थेट प्रशासनाला आवाहन केलंय आणि आझाद मैदान पण रिकामं करा असं सांगितलेलं आहे। आता कोर्टाचा आम्ही मान कायम आजपर्यंत राखत आलेलो आहे। आता इथून पुढे आमचा पण संयम आहे, आम्ही पण आतापर्यंत सगळं पाळत आलेलो आहे। आता इथून पुढे आमचा नेता तिथं लाखाचा पोशिंदा आमचा तिथं